ढगादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैत्याय नमोस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदयाचा 20वा अध्याय वाचतो. 20व्या अध्यायाचे सुरुवातीचे काही श्लोक आपले झालेले आहेत. अगदी म्हणजे 2 ते 3 श्लोक झालेले आहेत. तर त्याच्या पुढच्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. आपण नस्य विधी वाचत आहोत आणि नस्य का करायचं, कशासाठी करायचं आणि नस्याचं महत्व काय हे सुद्धा आपण बघितलं. आणि आता त्याच्यानंतरचा श्लोक आपण बघूया. त्याच्यामध्ये ऊर्ध्वशत्रुविकारेषु विशेषात् नस्य मिष्यते नासा हि शिरसोद्वारं तेन तद्व्याप्य हन्तितान् विरेचनं बृहणञ्च शमनञ्च त्रिधापि तत् विरेचनं शिरशूल जाड्यस्यन्दगलामये शोफगण्डकृमिग्रन्थि कुष्ठापस्मारपीनसे बृहणं वातजे शूले सूर्यावर्ते स्वरक्षे नासास्य शोषे वाक्संगे कृच्छ्रबोधेव बाहुके. यामध्ये विरेचनं शिरशूल जाड्यस्यन्दगलामये शोफगण्डकृमिग्रन्थि कुष्ठापस्मारपीनसे इथपर्यंत झालेलं होतं. बृहणं वातजे शूले सूर्यावर्ते स्वरक्षये ही ओळ झालेली होती आपली. नासास्य शोषे वाक्संगे कृच्छ्रबोधेव बाहुके. बृहण नस्य जे द्यायचं ना तर ते कशा कशामध्ये द्यायचं, तर बृहण नस्य वापरत असताना नासा शोष आणि आस्य शोष यामध्ये वापरावं असं म्हटलेलं आहे. आता नासा शोष असं म्हणत असताना आपल्याला बरेच पेशंट्स वेगवेगळे नाकाच्या संदर्भामधले व्याधी असणारे दिसतात. मग त्याच्यामध्ये नाकाच्या संदर्भामध्ये दीप्त म्हणून जो व्याधी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वापरता येईल. काही पेशंट स्पेसिफिकली विशेष करून ज्येष्ठ नागरिक असं सांगत असतात की नाक कोरडं पडतं, नासा शोष अशा ठिकाणी सुद्धा हे बृहण नस्य वापरावं. सर्वसाधारणतः 40 वय झालं की त्याच्या पुढे बला तेलाचं नस्य किंवा बलामोचरसचं नस्य या जर का गोष्टी केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आपल्याला लक्षात येते की ही नस्य केल्यामुळं वाताचं शमन तर होतच आणि त्याच्या बरोबरीने जो अस्थिधातू आहे तोही चांगला राहण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून बृहण नस्य असं त्याला म्हटलेलं आहे. इवन मॉडर्नच्या आत्ताच्या रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जे आपण बघतो औषधांचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम जर का कमी झालेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नेझल स्प्रे मधनं कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळं कॅल्शियम डिपॉझिशन होत नाही. असा एक आता नवीन ह्या पद्धतीचे औषधं काही आलेली आहेत बाजारामध्ये. सो बृहण करण्यासाठी म्हणून नस्याचा उपयोग होतो, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि विशेषत्वाने तिथे बृहण नस्य देणं हा भाग आहे तो नासा आणि आस्य शोष. आस्य शोष असं म्हणत असताना काय, तर आस्य म्हणजे काय, तर मुखाचा शोष असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हे नस्य वापरता येत असतं. आता मुखशोष वापरत असताना, मुखशोष म्हणत असताना तोंडाला कोरड पडणं इतका एक साधासा ज्याला आपण हे म्हणतो तसं लक्षण त्याच्यामध्ये येईल किंवा तहान ज्याला आपण म्हणू ती गोष्ट त्याच्यामध्ये येऊ शकते. आता आस्य शोष असं म्हणत असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शोष जो आहे ना व्याधी, तर त्याच्यामध्ये शोष म्हटल्यानंतर राजयक्ष्माकडे थोडासा निर्देश केला जातो. सो तोंड नेहमी कोरडं पडणं किंवा तोंडाला चव नसणं किंवा कोरडं पडल्यामुळे चव न लागणं अशा सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला बृहण नस्य देता येत असतं. त्याच्याच बरोबरीनं नासास्य शोषे वाक्संग असताना बृहण नस्य द्यावं. वाक्संग म्हणजे काय, तर मूक, मिनमिन आणि गदगद असे 3 वेगवेगळे प्रकार बोलण्याच्या संदर्भामध्ये विकृती असताना सांगितलेले आहेत. आता बऱ्याच वेळेला असं होतं की बोलत असताना पूर्ण सांगता न येणं, स्टार्टिंग ट्रबल असणं किंवा विशिष्ट अक्षरांचा उच्चार करता न येणं, हे सगळे जे आहेत ना तर त्याच्यामध्ये वाक्संग ह्याच्यामध्ये अंतर्भाव करता येऊ शकतो. आणि म्हणून लहान मुलं जर का नीट चांगली बोलत नसतील किंवा फार जास्त बोलगड बोलत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळी नस्य वापरता येत असतात. त्या ठिकाणी संज्ञास्थापन तेल आहे तर त्याचं नस्य करून देणं किंवा बला तेलाचं नस्य देणं, ह्या पद्धतीने सुद्धा या नस्याचा आपल्याला विचार करता येत असतो. सो बृहणं वातजे शूले सूर्यावर्ते स्वरक्षे नासास्य शोषे वाक्संगे कृच्छ्रबोध याच्याबद्दल आपलं बोलणं झालेलं होतं. आणि अवबाहुके, अवबाहुक असताना बृहण नस्य वापरावं. आता अवबाहुक म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की बाहू म्हणजे काय, तर आम
तर तो वरती घेता येत नसणं किंवा तो लॉक होणं किंवा फ्रोझन शोल्डर असणं किंवा हाताची हालचाल जी आहे ती खूप खूप कष्टाने होणं. आता हे जे पेशंट्स असतात ना, ते साधारणपणे आपल्याला प्रमेहाच्या कॅटेगरी मधले बरेचसे सापडत असतात. मग अशा वेळेला सुद्धा शरीरामध्ये न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स चांगली व्हावीत ह्या दृष्टीने नस्याचा उपयोग चांगला होत असतो आणि म्हणून नस्य हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो बृहणं वातजे शूले सूर्यावर्ते स्वरक्षे नासास्य शोषे वाक्संगे कृच्छ्रबोधे व बाहुके शमनं नीलिका व्यंग केश दोषाक्षी राजुषु यथास्वं योगिकै स्नेहे यथास्वंच प्रसादितैः. शमन नस्य कुणाकुणामध्ये द्यायचं. शमन नस्य म्हणजे काय, तर दोषांचं शमन जे करतं तर असं नस्य. मग त्याच्यामध्ये वात शमन नस्य असतील, पित्त शमन नस्य असतील किंवा कफ शमन नस्य असतील. आता हे शमन नस्य कशामध्ये वापरायचं, तर नीलिका व्यंग केश दोष आणि अक्षी राजेशु. नीलिका म्हणजे निळेपणा असणं किंवा निळसर झाक असणं, ज्याला आपण वांग म्हणतो ते सुद्धा. व्यंग असंही पुढे आलेले. व्यंग म्हणजे वांग बरं का, म्हणजे एक टिपिकल बटरफ्लाय पॅचेस जे चेहऱ्यावरती येत असतात, विशेष करून फायब्रॉइड युट्रस असताना किंवा मेनोपॉझल एज असताना. तर ह्या पद्धतीचं जे वांग किंवा व्यंग आहे तर ते जावं या दृष्टीने नस्याचा उपयोग होत असतो, ते म्हणजे शमन नस्य. नीलिका म्हणजे निळसरपणा किंवा रंग बदलणं ज्याला आपण म्हणतो, त्यालाच आपण तिलकालक असं सुद्धा म्हणू शकतो. अचानक तिळ जास्त यायला लागले तर त्या ठिकाणी सुद्धा नस्याचा उपयोग होत असतो. शमनम नीलिका व्यंग केश दोष, केसांचे दोष असताना, केस गळणं, फाटे फुटणं, लवकर पांढरे होणं, त्याच्यामध्ये दारुणक जास्ती प्रमाणामध्ये येणं, या सगळ्या कंडिशन्स मध्ये केसांच्या प्रत्येक कंडिशन मध्ये नस्य वापरावं. मग आता केसांसाठी आपण औषधं ज्या वेळेला पेशंट्सना देतो तर त्यावेळेला आपण औषधं कुठली वापरतो, तर पोटात औषधं घ्यायला देतो आणि फार फार तर अभ्यंग किंवा शिरव अभ्यंग असं करण्यासाठी औषधं देत असतो. हे करत असताना नस्य सुद्धा महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्या ठिकाणी पंचेंद्रिय तेलाचं वर्धन तेलाचं नस्य किंवा केस लवकर जर पांढरे होत असतील तर आमलकी बीज मज्जेचा नस्य त्या ठिकाणी वापरायला पाहिजे. केस जास्त फुटत असतील, स्प्लिट होत असतील तर अशा वेळेला देवदाराच्या सिद्ध तेलाचा नस्य जर दिलं तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. थोडंसं तीक्ष्ण असतं परंतु त्याचा परिणाम चांगला दिसतो. त्याच्यानंतर सागाचं बी जे आहे तर त्याचं प्रदमन चूर्णाचं जर नस्य केलं तर केस मुळापासून गळणं हा भाग खूप चांगल्या पद्धतीने कमी येत असतो. सो अशा पद्धतीनं वेगवेगळी केसांच्या व्याधींसाठी सुद्धा आपल्याला वापरता येत असतात नस्य. अजून एक गोष्ट आहे की ज्या वेळेला पित्त विकृतीमुळे म्हणजे रात्री परत जागरण होत आहे किंवा त्याच्यामुळे केस जास्ती गळतात असं जर का असेल तर अशामध्ये साखर पाण्याचं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड साखर पाणी करायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन पाण्याचं आणि त्याचं नस्य द्यायचं. ह्याचा एक परिणाम खूप केसांच्या व्याधींमध्ये चांगला दिसत असतो. बऱ्याच वेळेला आजकालच्या जमान्यात आपल्याला असं दिसतं की थायरॉइड सारखे त्रास आहेत रुग्णांना आणि म्हणून त्याच्यामध्ये केस गळतायत. तर असे जे पेशंट्स असतात ना तर त्यांच्यामध्ये हळद दारू हळद पुनर्नवा ह्यांचा सिद्ध तेलाचा नस्य आहे ना तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. सो अशी ही वेगवेगळी नस्य जी आहेत तर ती आपल्याला या केसांच्या रोगांमध्ये वापरता येतात आणि म्हणूनच शमनम नीलिका व्यंग केश दोष आणि अक्षी राजेशु. अक्षी डोळे, राजीशु राजी म्हणजे शिरा म्हणजे डोळ्यांच्या शिरांचे आजार याच्यामध्ये आपण वापरू शकतो किंवा डोळ्यांच्या शिरा मोठ्या होणं, अक्षीराजी असं ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय, त्या डोळ्यांमध्ये कॅपिलरीज दिसायला लागणं, रेडनेस येणं किंवा इव्हन आपण असं जे बघतो की आताच्या काळामध्ये बरेच पेशंट्स असे असतात की जे ऑप्टिक नर्व ॲट्रॉफी असणारे पेशंट्स असतात. तर अशामध्ये सुद्धा आपल्याला नस्याचा उपयोग चांगला दिसतो कारण की आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की नस्य जे आहे तर ते विशेष करून उत्तमांगाकडे जाणार आहे. म्हणजेच उत्तमांगामध्ये सर्व इंद्रिय अधिष्ठित आहेत. तर ह्या इंद्रियांचं काम जे आहे ते उत्तम पद्धतीने व्हावं ह्या दृष्टीने म्हणून या नस्यांचा उपयोग होतो. आणि मग इथे लक्ष्मी विलास तेलासारखं नस्य जे आहे तर ते डोळ्यांच्या व्याधींमध्ये उपयुक्त दिसतं किंवा महात्रिफला घृत आहे त्याचं नस्य असेल तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. यष्टीमधु सिद्ध घृत जे आहे ते विशेष करून डोळे लाल होणं, डोळ्यांमधल्या कॅपिलरीज दिसायला लागणं किंवा त्या मोठ्या होणं असे जे केसेस असतात त्याच्यामध्ये आपल्याला ही नस्य वापरता येत असतात. सो वेगवेगळ्या केसेसमध्ये, वेगवेगळ्या व्याधींमध्ये, वेगवेगळ्या लक्षणांमध्ये ही आपल्याला नस्य वेगवेगळ्या औषधांची सिद्ध नस्याची वापरता येत असतात. सो शमनम नीलिका व्यंग केश दोषाक्षी राजेशु यथास्वं योगिकै स्नेहैर यथास्वंच प्रसादितैः.
कल्कक्वाथादिभिश्चांस मधुपट्वा सर्वैरपि. आता हे कशा कशाने करावं सिद्ध तेल असं सांगतात. मग त्याच्यामध्ये यथास्वम योगिकै स्नेहैः यथास्वंच प्रसादितैः. यथास्वम योगिकैः योग्य ते योग घेऊन किंवा ज्या त्या दोषांना अनुसरून आणि योगिकै स्नेहैः यथास्वंच प्रसादितैः प्रसादित करणं किंवा त्यांनी युक्त करणं म्हणजे औषध सिद्ध करणं. मग त्यामध्ये औषधी युक्त ज्याला आपण स्नेह म्हणतो. मग हे स्नेह कोणते तर तिथे घृत असेल, तैल असेल, वसा असेल किंवा मज्जा असेल विशिष्ट गोष्टी सिद्ध करून वापरणं. त्याच्यानंतर दिभिश्चाद्यम कल्कक्वाथादिभिः च म्हणजे इथे कल्क वापरा, चूर्ण वागा, क्वाथ वापरा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वापरून सिद्ध केलेली जी तेल किंवा सिद्ध केलेली जी तूप किंवा सिद्ध केलेले जे स्नेह आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं नस्यासाठी वापरता येत असतात. आणि काय मधुपट्वास वैरपी असं म्हटलंय. मध, पटू म्हणजे सैंधव किंवा लवण, आसवई ही अपी वेगवेगळी आसव जी आहेत ना ती सुद्धा नस्यासाठी वापरता येऊ शकतात. अर्थात मी स्वतः आसव फारशी प्रॅक्टिस मध्ये नस्यासाठी वापरलेली नाहीयेत, परंतु विरेचन नस्यासाठी वापरत असताना म्हणून आसव वापरावेत. मग या ठिकाणी आपल्याला एक बघायला मिळतं की ज्या वेळेला कृमीजन्य शिरोरोग आहे मग त्या ठिकाणी विडंगारिष्टाचं नस्य किंवा ज्या वेळेला पित्ताचे ग्रहणी किंवा पित्ताचे विकार आहेत त्यावेळेला जीरकाद्यारिष्टाचं नस्य ह्या गोष्टींचा आपण या ठिकाणी उपयोग करून घेऊ शकत असतो. आसव सुद्धा वापरता येतं हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. बऱ्याच वेळेला प्रथमन सिद्ध तेल, सिद्ध तूप किंवा विशेष करून सिद्ध दूध एवढं नसण्यासाठी बऱ्याच वेळेला वापरलं जातं, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त आसव सुद्धा वापरावीत असं म्हटलेलं आहे. मधुपट्वा आसवैरपी हे गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, ह्याच्यानंतर पुढच्या श्लोकाकडे जाऊया. शमनं नीलिका व्यंग केश दोषाक्षी राजेषु यथास्वं योगिकै स्नेहैर् यथास्वंच प्रसादितैः कल्कक्वाथादिभिश्चाद्यं मधुपट्वासवैरपि बृहणं धन्वमांसोऽथ्य रसांसृक्खपुरैरपि शमनं योजयेत् पूर्वैः क्षीरेण सलिलेन वा मर्षश्च प्रतिमर्षश्च. आता इथून वेगळा टॉपिक चालू होतो. बृहणं धन्वमांसोऽथ्य रससृक्खपुरैरपि धन्व मांस म्हणजे कुठला तर जांगल मांसा. धन्व मांसोत्थ रस म्हणजे जांगल मांस रस. आता ह्या जांगल मांस रस जे आहेत तर ते त्याच्यामध्ये अजून काय घालावं तर रसासृक्ख पुरैरपी तर त्याच्यामध्ये निर्यास वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये वापरावेत आणि हे सगळं जे आहे ते बृहण नस्यासाठी वापरावं. आणि शमन नस्य जी आहेत ना तर ती शमन नस्य वापरत असताना शमनम योजयेत पूर्वैः क्षीरेण सलिलेन वा. शमन नस्य जी वापरायची ती क्षीराची म्हणजे काय तर सिद्ध दुधाची किंवा सलिलेन म्हणजे पाण्याची. आता पाणी म्हणत असताना इथे अर्थ काय घ्यायला पाहिजे तर काढ्याची म्हणजे वेगवेगळी जी वरची औषधं सांगितलं त्या काढ्याची नस्य करणं या दृष्टीने किंवा सिद्ध दुधाची नस्य करणं या दृष्टीने हा श्लोक आलेला आहे. बृहणं धन्व मांसोत्थ रसासृक्ख पुरैरपि शमनं योजयेत पूर्वैः क्षीरेण सलिलेन वा. आता इथे पूर्वैः याचा अर्थ काय पूर्वैः म्हणजे आधी जे सांगितलेले औषधं सगळी सांगितले ना कल्कक्वाथादिभिश्चास्य मधुपट्वासवैरपि ही वेगवेगळी जी औषधं आहेत वेगवेगळे कल्क आहेत क्वाथ आहेत तर ह्यांची नस्य जी आहेत तर ती या ठिकाणी वापरायला हवीत. सो ह्या दृष्टीने कल्कक्वाथादिभिश्चात्वं मधुपट्वासवैरपि बृहणं धन्व मांसोत्थ रसासृक्ख पुरैरपि शमनं योजयेत पूर्वैः क्षीरेण सलिलेन वा. आता इथे वेगवेगळे नस्याचे प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे 3 मुख्य प्रकार बघितले विरेचन, बृहण नस्य आणि शमन नस्य. मग त्याच्यामध्ये बृहण नस्य कधी द्यायचं, शमन नस्य कधी द्यायचं, विरेचन नस्य कधी द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मात्रेनुसार नस्याचे प्रकार सांगतात. मर्षश्च प्रतिमर्षश्च द्विधा स्नेहोत्र मात्रया कल्काद्यैरव पीडस्तु सतीक्ष्णैर्मूर्धरेचनः. अजून काही कार्यानुमेय प्रकार सांगितलेले आहेत. 2 प्रकार महत्वाचे मर्षश्च प्रतिमर्षश्च द्विधा स्नेहः अत्र मात्रया. आता मर्ष आणि प्रतिमर्ष असे 2 वेगवेगळे स्नेहाचे नस्याचे अजून प्रकार आहेत.
मग ते कशावरती अवलंबून आहेत? स्नेहोत्र मात्रया म्हणजे स्नेहाची मात्रा किती दिलेली आहे त्याच्यावरती मर्श आणि प्रतिमर्श हे दोन वेगवेगळे जे काय म्हणू आपण प्रकार आहेत ते सांगितलेत. आता मर्श आणि प्रतिमर्श असं म्हणत असताना बऱ्याच वेळेला ना युजली असताना कन्फ्युजन असतं की मर्श म्हणजे रोज का प्रतिमर्श म्हणजे रोज. तर प्रतिमर्श मर्श हा जो आहे ना ती मोठ्या मात्रेमध्ये असणारा म्हणजे जो नेहमी नाही केला जात, तत्कालिक किंवा योग्यकालीन असं केलं जातं. परंतु प्रतिमर्श नस्य म्हणजे दिन प्रतिदिन तसं प्रतिमर्श नस्य. आता प्रतिमर्श नस्य म्हणजे रोज 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये घालणं. ह्या पद्धतीनं ज्या वेळेला नस्य केलं जातं ना तर त्याला प्रत्येक नाकपुडीमध्ये औषध घालणं 2-2 थेंब घाल किंवा 4 थेंब घाल 6 थेंब घाल इथेपर्यंत. परंतु स्नेहाची मात्रा जर वाढली म्हणजे तिथे 20 थेंब 40 थेंब 60 थेंब असं जर आलं तर ते जे येईल ना तर ते मर्श नस्यामध्ये येतं. सो मर्श आणि प्रतिमर्श नस्य ही दोन प्रकार त्याच्या मात्रेनुसार म्हणजे आपण औषध किती देतोय त्याच्या मात्रेनुसार सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर कल्काद्य ही अवपीडस्तु. आता इथे अजून एक प्रकार सांगितला म्हणजे पहिले 3 प्रकार बघितले मग मर्श प्रतिमर्श बघितलं. मग अवपीडक स्नेह असं एक सांगतात. अवपीडक पीडन म्हणजे काय पिळणे. अवपीडन विशेषत्वाने पिळून दिलेलं नस्य. मग आता या ठिकाणी कसं आहे ना की महत्वाचा भाग म्हणजे की पिळून काय काढलं जातो तर रस काढला जातो. म्हणजे रसाचं नस्य जे दिलं जातं ना स्वरसाचं नस्य तर त्याला अवपीडन नस्य किंवा अवपीडक नस्य असं म्हटलं जातं. तर कल्काद्यही अवपीडक असतो सतीक्ष्णैही मूर्धरेचनम. तर ते कल्क जे काही वापरले जातात वेगवेगळ्या कल्कांचं अवपीडन करून नस्य देणं तर हे जनरली तीक्ष्ण कल्क असतात. म्हणजेच काय आता समजा त्याच्यामध्ये कांदा आहे तर कांद्याचा रस काढून त्याचं नस्य देणं तीक्ष्ण आहे तो बरोबर आणि मग तर त्याला तीक्ष्ण आहे म्हणून मूर्धरेचन हा म्हणजे शिरोविरेचन असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे नस्याला की संपूर्ण शिरापर्यंत त्याचा परिणाम येणार आहे आणि मग विरेचन. मग ही औषधं कोणकोणती आपण वापरणार आहोत हे पुढे सांगितलेलंच आहे. त्याच्यामध्ये कल्काद्यैहि अवपीडस्तु सतीक्ष्ण मूर्धरेचन हा मूर्धरेचन शिरोविरेचन नस्य नावन असे हे सगळे नस्याचे सिनोनिम्स आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काही वेळेला कुठे कुठे कोणकोणती नस्य आली आहेत हे शोधत नस्य 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 असा शब्द शोधतो. मग नावन मूर्धरेचन किंवा शिरोविरेचन असे शब्द त्याच्यामध्ये आपल्याला कळले पाहिजेत. त्याच्यानंतर मानम विरेचनश्चूर्ण युंजातम मुखवायुना. आता अजून एक प्रकार सांगतात देण्याच्या पद्धतीवरून. आता अवपीडक स्नेह बघितला आपण त्याच्यामध्ये अवपीडक नस्य जे मिळेल देतो तर त्यावेळेला तिथे औषध आपण पिळून ते नाकामध्ये स्वरस या स्वरूपामध्ये घातलेलं आहे. म्हानम विरेचनश्चूर्ण युंजातम मुखवायुना. म्हानम म्हाननस्य म्हानम म्हणजे काय म्हा म्हणजे काय तर फुंकणं मुखवायुना मुखवायुना म्हातम म्हात म्हणजे फुगणं या अर्थाने आदमान असा शब्द आपण वापरतो. आदमान म्हणजे काय तर पोट फुगलंय बरोबर. सो फुगवून किंवा फुंकर मारून जे नस्य दिलं जातं तर त्याला आदमान म्हात नस्य आदमात नस्य किंवा प्रधमन नस्य असं म्हटलं जातं. म्हणजे काही वेळेला आपण बघतो की चूर्णाची नस्य दिली जातात. जसं वचा चूर्ण आहे समजा संज्ञा कमी झाली असेल किंवा आपल्याला तीक्ष्णत्व तिथे अपेक्षित असेल तर त्यावेळेला वचा चूर्णाचं प्रधमन नस्य दिलं जातं. किंवा नाक एकदम बंद झालं आहे किंवा बोलता येत नाहीये श्वास घेता येत नाही असं असेल तर तिथे कटपलाचं विरेचन नस्य म्हणजे प्रधमन नस्य दिलं जातं. काही वेळेला पेशंटचा विवेक जागृत नाहीये म्हणजे हे करू का ते करू समजत नाही किंवा पॅनिक अटॅक्स येतात अशा केसेसमध्ये संज्ञास्थापन गणाचं नस्य दिलं जातं. तर मग हे सुद्धा विरेचन किंवा शिरोविरेचन किंवा म्हात म्हणजे मुखवायूंना तोंडातल्या वायूंच्या साह्याने हे नस्य दिलं जातं म्हणून त्याला प्रथमन नस्य असं म्हटलं जातं. आता मुखवायूंना म्हणजे कसं दिलं असेल हे नस्य तर भेळेचा पुडा असतो ना त्या पद्धतीनं पेपरचा रोल बनवायचा आणि तोंडामधनं म्हणजे वैद्य जो आहे त्याने फुंकर मारून टिप ऑफ द कोनला ते मेडिसिन घेऊन ते फुंकणं असं करू शकतो. आणि मग आता हा एकदम रॉ प्रकार झाला असं आपण म्हणू. मग ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी किंवा इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये वापरू शकता की ज्याच्यामध्ये एखादा बलून असेल त्याला एखादा ट्यूब लावलेली असते त्या ट्यूबच्या टोकाशी आपण औषध घेतलं आणि बलून जर इन्फ्लेट केला तर त्याच्यामधनं काय होणार आहे तर त्याच पद्धतीनं
मुखवायूना जसं काम होणार आहे तसंच त्या पद्धतीनं तिथेही काम होणार आहे. मग अशा पद्धतीचं नस्य दिलं जातं तर त्याला प्रथमन नस्य, म्हात नस्य किंवा आदभात नस्य असं म्हटलं जातं. सो युंजात्तम मुखवायूना. मग आता ही अंगुली किती लांबीची ही नाडी वापरायची हे सांगतात. षडंगुलद्विमुखया नाड्या भेषज गर्भया सही भूरी तरम दोषम चूर्ण. ओके. मला वाटतं माझं नेटचा थोडासा हे झालेला होता तर आपण ह्या ओळीपासून पुन्हा सुरुवात करूया की मानव विरेचनश्चूर्ण युंजात्तम मुखवायुना षडंगुलद्विमुखया नाड्या भेषज गर्भया सही भूरितरम दोष चूर्णत्वात अपकर्षते. आता हे जे आत्मान किंवा म्हात नस्य किंवा प्रथमन नस्य जे द्यायचं आहे आपल्याला तर हे देत असताना ते कसं द्यायचं ह्याच्याबद्दल सांगतात की युंजात्तम मुखवायूना मुखवायूनी किंवा तोंडाने फुंकून हे नस्य द्यायचं आहे. आणि मग कसं द्यायचं आहे तर षडंगुल द्विमुखया नाड्या भेषज गर्भया. कशाने द्यायचंय मुखवायूना नाड्या नाड्या नाम पाईप किंवा एखादा दोन्ही बाजूला ओपन असणारी ट्यूब या अर्थाने. द्विमुखया दोन्ही बाजूला ज्या वेळेला मुख ओपन आहेत तर त्या वेळेला ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. सो षडंगुल द्विमुखया नाड्या दोन्ही बाजूला ओपनिंग असणारी अशी एखादी ट्यूब घ्यायची आणि त्याच्यातनं मुखवायूना मुखाच्या वायूनी फुंकर मारून मग आपण हे नस्य द्यायचं आहे. आणि हे काय करतं तर षडंगुल द्विमुखया नाड्या भेषज गर्भया
सही भूरितरम दोषम चूर्णत्वात अपकर्षते. याचं महत्व काय, तर भूरितर दोष जे आहेत म्हणजे जास्त असणारे दोष चूर्णत्वात, ते चूर्ण जे आहे ना ते सूक्ष्मगामी आहे, बरोबर. आणि म्हणून आणि मुखवायुना एकाच म्हणजे पलक झपकते हुए ते एकदम चूर्ण पूर्ण शरीराच्या नासापुटामध्ये म्हणजे नासापुटाच्या संपूर्ण शरीरापर्यंत ते जाणार आहे. आणि म्हणून काय होतं, भूरितरम दोषम अपकर्षती, खूप जास्त असणारे जे दोष आहेत ना तर त्याचं अपकर्षण हे प्रधमन्नस्य करतं. म्हणजे आता आपल्या दवाखान्यामध्ये सुद्धा आपण बरेच पेशंट्स असे असतात की ज्यांना स्टॅट प्रधमन्नस्य वापरतो. मग स्टॅट प्रधमन्नस्य कोणत्या पेशंट्स मध्ये दिलं जातं, तर खूप जास्त शिरशूल आहे, पित्तजग्रहणीचे पेशंट्स आहेत, किंवा ज्याच्यामध्ये ज्याला मायग्रेन आपण म्हणतो असे पेशंट्स आहेत, सायनोसायटिस आहे असे पेशंट्स आहेत, किंवा काही पेशंट्स असे असतात की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पीव्ही ब्लिडिंग होत आहे असे पेशंट्स आहेत. या सगळ्यांमध्ये आपण प्रधमन्नस्य वापरतो आणि त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. पित्तजग्रहणी शिरशूल असे असणारे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः सूच्यकर अनंत आसनस्य वापरले जातात. काही पेशंटमध्ये खूपच जास्त स्वेटिंग असेल अशा केसेसमध्ये तर त्या ठिकाणी सूच्यकर उशीर आसनस्य आपण वापरतो. जे पेशंट्स मध्ये ब्लिडिंग खूप जास्ती होत असतं तर अशा वेळेला विदारियादी चूर्ण जे आहे तर त्याचं प्रधमन्नस्य आपण देतो, म्हणजे पीव्ही ब्लिडिंग थांबण्यासाठी मदत होत असते. त्याच्यानंतर काही पेशंट असतात की सायनोसायटिस सारखं असतं आणि पूर्ण डोकं जड झालेलं असतं, खाली बघितल्यानंतर पेन वाढत असतं. अशा पेशंट्स मध्ये कटपलाचं नस्य किंवा बुडशुंठीचं चूर्ण प्रधमन असं आपण देत असतो. काही पेशंट असतात त्यांच्यामध्ये झोप लागत नाहीये, विचार खूप येतात, विचारांची मालिका अजिबात थांबत नाही, असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण विशेष करून संज्ञास्थापनचं नस्य चूर्ण प्रधमन स्वरूपामध्ये देत असतो. सो अशी बरीच वेगवेगळी नस्य आहेत की ज्या ह्या आपल्याला अशा पद्धतीनं वापरता येत असतात. काही पेशंट म्हणजे आक्षेपक किंवा ज्याला आपण हे म्हणतो सीझर्स किंवा कन्व्हर्जन्स आलेले आहेत तर त्या पेशंटला एकदम बाहेर त्याच्यातनं आउट काढण्यासाठी जर का आपल्याला द्यायचं असेल ना तर एकेरी वचा चूर्ण जे आहे तर त्याचं सुद्धा प्रधमन्नस्य ह्या पद्धतीनं वापरता येत असतं. सो ह्या अशा वेगवेगळ्या रेंजची म्हणजे पटकन काम हवं असेल तर काय करायला पाहिजे, तर भूरितरम दोषम चूर्णत्वात अपकर्षती असं म्हटलंय. भूरितर, भूरी म्हणजे जास्त आणि भूरितर म्हणजे खूप जास्त असणारे, म्हणजे खूप जास्ती दोष आहेत आणि त्यांना जर का आपल्याला पटकन बाहेर काढायचं आहे तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला अशा ठिकाणी हे प्रधमन्नस्य वापरायला पाहिजे, कारण त्याचं काम जे आहे ना तर ते फार पटकन होतं, काही क्षणांमध्ये काही सेकंदांमध्ये त्याचं काम होत असतं. आणि म्हणून हे चूर्ण नस्य किंवा प्रधमन नस्य या स्वरूपामध्ये वापरायला पाहिजे. सही भूरितरम दोषम चूर्णत्वात अपकर्षती. आता इथपर्यंत जे आहेत ना ते आपण वेगवेगळे प्रकार बघितले. आता त्याच्या पुढे बिंदू किती थेंब नस्य द्यायचा. आता ह्या थेंबाचं प्रमाण सुद्धा वेगवेगळं असतं बरं का. आता जर का तुम्ही एक साधारणपणे तुमचं एक छोटं बोट घेतलं, ह्याच्यात बुडवलं, एक थेंब पडला तरी तो थेंबच असतो. पावसाचं पाणी असतं तुमच्या ते विंडोच्या सिल वरती असतं, तिथून 10-12 गोष्टी अशा एकत्र येतात, थेंब तोही एकच थेंब पडत असतो. पावसाचा बाहेर पडणारा थेंब बघितला तर तोही एक थेंब असतो. काही वेळेला समजा एखादं काय म्हणू आपण ज्याला पत्र आहे, त्या पत्राला भोग आहे, तिथनं थेंब थेंब पाणी गळत असेल तर तो पण थेंबच असतो. पण आपल्याला जे म्हटलं जातं ना की आयुर्वेदामध्ये स्टँडर्डायझेशन नाही, नक्की किती ते सांगत नाहीत किंवा डोसेस स्पेसिफिक नाही, तर ह्या सगळ्याची ही इथे उत्तरं आहेत बरं का, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी इथेही सांगत असताना असं सांगितलंय की हे थेंब म्हणजे किती थेंब औषध द्यायचं किंवा थेंबाचा तरी साईज कुठला हे जेव्हा सांगतात ना त्यावेळेला इथे पुढचा श्लोक येतो. प्रदेशान्यगुलित पर्वत वयान मग्न समुद्रता यावत पतत्यसौ बिंदौ दशाष्टौषट क्रमेण ते. आता प्रदेशिनी आणि अंगुली पर्व द्वयान, प्रदेशिनी म्हणजे निर्देशिनी म्हणजे इंडेक्स फिंगर, त्याच्यानंतर अंगुली द्वय इंडेक्स फिंगरचे 2 पेर ही ज्या वेळेला एखाद्या ह्याच्यामध्ये स्नेहामध्ये किंवा द्रवामध्ये बुडवली जातात, तर हे जेव्हा द्रवामध्ये बुडवलं जातं त्याच्यानंतर पर्वतद्वयात मग्न समुद्रतात, मग्न म्हणजे बुडवणे, समुद्रत म्हणजे बाहेर काढलं, म्हणजे तर्जनी किंवा आपण ज्याला इंडेक्स फिंगर म्हणतो त्याची 2 पर्व, पर्व म्हणजे पेर म्हणजे ज्याला फॅलेंजेस म्हणतो, तर ते त्या ह्याच्यामध्ये बुडवायचे आणि बाहेर काढल्यानंतर जे
जेवढ्या आकाराचा पडतो ना तो म्हणजे एक बिंदू बर का. प्रदेशन्य गुलित पर्व द्वयान मग्न समुद्रतात यावत पतत असौ बिंदू दशाष्टौषट क्रमेण ते. आता जो पडतो तो बिंदू यावत पतती असौ बिंदू म्हणजे बिंदूची इथे व्याख्या सांगितली आहे. ओके म्हणजे काय डेफिनेशन. बिंदू म्हणजे काय, ड्रॉप म्हणजे काय, आपण लिहून देतो ना दोन थेंब दोन नागपुडीत घालावे. थेंब म्हणजे केवढा थेंब असा प्रश्न विचारला जातो बरं. सो त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकेशन आहे की थेंब केवढा असला पाहिजे. मग आता ह्याच्यावर आपण स्टँडर्डायझेशन अजून करू शकतो. एवढं पडल्यानंतर जो थेंब पडतो तर त्याचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचा एरिया किती आहे, त्याचं वजन किती आहे. मग हे वजन जे आहे ना तर त्या द्रव्यानुसार बदलेल. म्हणजे स्नेह असेल तर वजन बदलेल, तेल असेल तर वजन बदलेल, क्षीरपाक असेल तर वजन बदलेल, काढा असेल तर वजन बदलेल. त्याच्यानुसार मग हे किती थेंब घालायचं आहे औषध त्याच्यानुसार ह्या गोष्टी आणखीन आपण आताच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये आपण स्टँडर्डाइज अजून करू शकतो. पण स्टँडर्डायझेशन नाही असं नाही, स्व अंगुली प्रमाणे ह्या गोष्टीला इथे महत्व आहे. त्या पेशंटसाठी तसं जसं लहान मुलांचा डोस असतो ना पर केजी बॉडी वेट, म्हणजे एखाद्याला समजा 1 मिलीग्रॅम बोलस डोस द्यायचा आहे कुठला, तर सगळ्यांना सरसकट 1 मिलीग्रॅम नाही दिला जात. 1 मिलीग्रॅम पर केजी बॉडी वेट म्हणजे बॉडी वेट किती आहे त्याच्यानुसार तो डोस चेंज होतो. सो त्या बच्चूंमध्ये त्या स्पेसिफिकेशन नुसार हे डोसेस सांगितले ना. तसंच या ठिकाणी सुद्धा स्व अंगुली मान प्रमाण हे सांगितलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो इथे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण स्टँडर्डायझेशनच्या दृष्टिकोनातून बघायला हव्यात. ओके. प्रदेशन्य गुलित पर्व द्वयान मग्न समुद्रतात यावत पतती असौ बिंदू आणि मग तो किती घालावा तर दश अष्टौ षट क्रमेण ते 10 थेंब, त्याच्यानंतर 8 थेंब आणि 6 थेंब हे क्रमाने सांगितलेले आहेत. आता क्रमाने म्हणजे काय तर स्नेह किती मात्रेमध्ये करावा तर उत्तम मात्रेमध्ये करायचा असेल तर 10 थेंब, मध्यम मात्रेमध्ये करायचं असेल तर 8 थेंब आणि अवर मात्रेमध्ये करायचं असेल तर 6 थेंब. ह्या पद्धतीने ही थेंबांची प्रक्रिया किंवा थेंबांचा डोस सांगितलेला आहे. मर्शस्य उत्कृष्ट मध्योना मात्रास्ता एव चक्रमात बिंदुद्वयोना कल्कादेः. मर्शस्य उत्कृष्ट मध्यानां मात्राः मध्य ऊनां मात्राः असं म्हटलंय. हे मर्शाच्या म्हणजे मर्श नस्याच्या मात्रा सांगितल्या आहेत. ओके. मग ह्या मर्श नस्याच्या मात्रा सांगत असताना उत्कृष्ट मध्य ऊन, ऊन म्हणजे अवर, ऊन म्हणजे कमी, राईट. ऊन 19 असं म्हटलं जातं. 1:19 म्हणजे 19 म्हणजेच म्हणजे 20 ला 1 कमी, 1:19 असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे 19 म्हणजे 20 पेक्षा 1 कमी आहे म्हणून. उण म्हणजे कमी. इथे सुद्धा उत्कृष्ट मध्य आणि ऊन असा शब्द आहे. ऊन म्हणजे अवर, कमी मात्रा. मग त्याच्यामध्ये उत्कृष्ट मात्रा किती तर 10 थेंब मर्श नस्यासाठी, मध्य मात्रा किती तर 8 थेंब आणि ऊन म्हणजे अवर मात्रा किती तर 6 थेंब. ही त्याची मात्रा समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि बिंदू द्वयोना कल्कादेः आणि त्याच्यामध्ये कल्कानी जर का आपण नस्य करत असू, म्हणजे कल्क पिळून जर नस्य करत असू तर बिंदू द्वय ऊन, द्वय ऊन म्हणजे 2 मायनस, राईट, तेवढी मात्रा कल्काची जाणावी. म्हणजे अवपीडक स्नेह जर करायचा असेल तर उत्तम मात्रेमध्ये 10-2 म्हणजे 8 मात्रा, 8 थेंब. त्याच्यानंतर मध्यम मात्रेमध्ये 8-2 म्हणजे 6 थेंब घालायचे आणि अवर किंवा हीन मात्रेमध्ये 6-2 म्हणजे किती झाले 4 थेंब घालायचे. सो या पद्धतीनं ही अवपीडक स्नेहाची किंवा अवपीडक नस्याची मात्रा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बिंदुद्वयोना कल्कादे योजयेत न तु नावनम, न तु नावनम योजयेत. नावन नस्य देऊ नये. कुठे नस्य देऊ नये न तू या ठिकाणी देऊ नये नस्य. मग कशा कशामध्ये देऊ नये हे सांगतात. एक मिनिट आपण बघूया. बिंदुद्वयोना कल्कादे योजयेत न तु नावनम. आता या ठिकाणी नावन किंवा नस्य देऊ नये. कुणामध्ये तर तोय मध्य गरस्नेह पीतानां पातुमिच्छतां भुक्त भक्त शिरस्नात स्नातु कामस्रुतासृजां नवपीनस वेगार्थ सूतिका श्वासकासिनां शुद्धानां दत्तवस्तीनां तथानार्ध वधुर्दिने अन्यत्रात्यैका व्याधेः अथ नस्य प्रयोजयेत. अथ नस्य प्रयोजयेत इथेपासून पुढचा टॉपिक चालू होतो.
आता इथे योजयेत न तू नावनम, नावन आपण मगाशी बघितलेलं होतं, सिनोनिम आहे नस्याचं. नावनम तू न योजयेत, परंतु असं सगळं असलं तरी सुद्धा नस्य या ठिकाणी देऊ नये. कोणामध्ये? तर तोय मद्य गर स्नेह पितानाम. तोय पाणी, मद्य मद्य लिकर ज्याला म्हणू, गर विषाचे वेगवेगळे प्रकार, आणि स्नेह पितानाम ज्यांनी तोय म्हणजे पाणी पिलेलं आहे, ज्यांनी मद्य पिलेलं आहे, ज्यांनी गर पिलेलं आहे, ज्यांनी नस्य घेतलेला आहे, अशा लोकांना नस्य देऊ स्नेह घेतलेला आहे अशा लोकांना नस्य देऊ नये. किंवा पातुम इच्छताम, हे पातुम म्हणजे पिण्याची इच्छा असणारे, ज्या लोकांना हे प्यायचं आहे त्यांना सुद्धा नस्य देऊ नये. म्हणजे जो माणूस स्नेह घेणार आहे, जो माणूस मद्य घेणार आहे, जो माणूस पाणी पिणार आहे, किंवा जो माणूस गर घेणार आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर घेणार आहे किंवा घेतलेल्या आहेत, असं असताना नस्य वापरू नये. आता हे का वापरू नये असं म्हटलेलं असावं याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर पाणी प्यायल्यानंतर नस्य करणं किंवा पाणी प्यायच्या आधी नस्य करणं असं जर का केलं असेल ना तर क्लेद वाढण्याची शक्यता आहे. म्हणून मद्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर नस्य करत असताना, मद्य पित असं असताना तैक्षण्य असण्याची शक्यता आहे. किंवा दुसरी एक गोष्ट म्हणजे ते सुद्धा द्रवगुणाने वाढलेलं पित्त असं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नस्य नाही करायचंय. काही वेळेला आपण बघतो की अतितीक्ष्णता असताना लिटिल्स एरिया जो आहे तर त्याच्यातनं प्रोफ्यूज ब्लिडिंग होतं. सो त्याचे सुद्धा आपल्याला परिणाम त्या पद्धतीने येऊ नये, तर त्या दृष्टीने म्हणून कदाचित सांगितलेलं असावं. त्याच्यानंतर स्नेह पितानाम, स्नेह ज्यांनी घेतलेला आहे, किंवा पातुम इच्छताम, स्नेह ज्यांनी घेतलेला आहे किंवा ज्यांना स्नेह घ्यायचा आहे, तर दोन मार्गातून स्नेह एकदम एकाच वेळेला करू नये असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून अशा ठिकाणी सुद्धा नस्य द्यायचं नाहीये. त्याच्यानंतर गर म्हणजे ज्यांनी विषाचं सेवन केलंय त्या ठिकाणी सुद्धा नस्य आपल्याला वापरायचं नाहीये. सो तोय मद्य गर स्नेह पितानाम पातुम इच्छताम. त्याच्यानंतर भुक्त भक्त शिरस्नात, भक्त भूत म्हणजे भक्त म्हणजे भक्त म्हणजे खाल्लेलं, काय तर भात, ज्याने भात खाल्लेला आहे त्याला नस्य देऊ नये. भात सुद्धा क्लेदकर आहे आपल्याला माहितीये, आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा नस्य नाही करायचंय. त्याच्यानंतर डोक्यावरून शिरस्नात, डोक्यावरून स्नान केलेलं असेल तर तिथे त्या ठिकाणी सुद्धा नस्य द्यायचं नाही आपल्याला. मग का नाही द्यायचा शिरस्नात असताना? तर डोक्यावरून ज्या वेळेला आंघोळ केलेली असेल तर त्या वेळेला तिथे कसं आहे की कोणत्या पाण्याने आंघोळ करूया, उष्ण आहे का शीतजल आहे? शीतजल असेल तर त्या ठिकाणी स्तंभ असण्याची शक्यता आहे, उष्ण जल असेल तर पित्त विकृती असण्याची शक्यता आहे. अशा दोन्ही कंडिशन्स मध्ये आपल्याला नस्य नाही द्यायचं आहे. मग भुक्त भक्त शिरस्नात, स्नातू काम, ज्याला आंघोळीला जायचं आहे, आंघोळ करणार आहे, त्याला सुद्धा नाही करायचंय. आणि श्रुता सृजाम असं म्हटलंय. श्रुत असृज, असृज म्हणजे काय तर रक्त, श्रुत म्हणजे वाहून गेलेलं, म्हणजे ज्याचं रक्त वाहिलेलं आहे, म्हणजेच काय, ज्यांनी रक्तमोक्षण केलेलं आहे त्याला सुद्धा नस्य द्यायचं नाही. म्हणजे काही वेळेला आता आपण बघतो की पंचकर्म म्हणतात परंतु पॅकेजेस असतात, म्हणजे एक झालं की दुसरं झालं की तिसरं झालं की चौथा, असं 4 गोष्टी एकदम केल्या जातात, आणि मग त्याच्यामध्ये नस्य पण केलंय, शिरोधारा पण केलंय, किंवा आता जसं बघितलं रक्तमोक्षण पण केलंय. तर असं सगळं एकाच वेळी नाहीये करायचं. तर मग त्या ठिकाणी श्रुतसृज असृज म्हणजे रक्तमोक्षण झाल्यानंतर लगेचच नस्य नाही द्यायचा. त्याच्यानंतर नवपीनस वेगार्थ, नवपीनस ज्याला नुकताच सर्दी झालेली आहे त्यामध्ये नस्य नाही द्यायचा आहे. जीर्ण प्रतिष्ठामध्ये नस्य इंडिकेटेड आहे बरं का, म्हणजे सायनोसायटिसचे पेशंट आहेत, डीएनएसचे पेशंट आहेत, किंवा काय म्हणू आपण हायपरट्रॉफिक टर्बिनेटचे पेशंट आहेत, तिथे नस्य आपण वापरू शकतो. किंवा सर्दी होऊन खूप दिवस झालेला आहे, सर्दी बरीच होत नाही, ज्याला आपण जीर्ण प्रतिष्ठा म्हणतो किंवा पीनस म्हणतो, अशा पेशंटमध्ये नस्य द्यायचं आहे. परंतु नवपीनस, नवीनच झालेली आहे सर्दी, त्या ठिकाणी नाही द्यायचं. कारण काय होतं, दोष जास्त चाळवले जातात आणि ही सर्दी वाढते किंवा क्षवत शिंका जास्त प्रमाणामध्ये येतात. सो नवपीनस वेगार्थ, कुठलेही जे अधारणीय वेग सांगितलेले आहेत 13, होपफुली सगळ्यांचे पाठ असेल. वेगांना धारयत वात, विणमूत्र क्षवत्र क्षुद्धाम, निद्राकास श्रम श्वास जृंभा अश्रू शर्दी रेतसाम, हे सगळे जर का वेग असतील तर असे वेग असताना सुद्धा नस्य नाही करायचा. असा वेग असेल तर पेशंटला आधी वेगाचं सृजन करायला सांगायचं आणि त्याच्यानंतर मग आपण हे नस्य करू शकतो. सो नवपीनस वेगार्थ
आणखीन कोणाला? सुतिका श्वास कासीनाम. सुतिका अवस्थेमध्ये सुद्धा नस्य नाही सांगितलेलं आहे बरं का. मग ही तीक्ष्ण नस्य किंवा विरेचन नस्य अशा स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर श्वास लागलेला असताना म्हणजे श्वासाची वेगावस्था असताना नस्य नाही करायचंय. आणि कासीनम खोकल्याची सुद्धा वेगावस्था असताना नस्य नाही करायचंय. मग असं का? तर नस्य ज्या वेळेला आपण करतो ना विरेचन नस्य विशेषत्वाने, तर तिथे क्षवथू येणं अपेक्षित आहे, शिंका येतात पेशंटला आणि मग वाताची गती जी आहे ना तर ती बदलते. मग ऑलरेडी ज्या पेशंट्स मध्ये श्वास आणि कास आहे त्या ठिकाणी वाताची गती विकृती आहेच आहे. मग ही गती विकृती असताना जर का आपण त्या ठिकाणी पुन्हा नस्य द्यायला गेलो तर आणखीन श्वासाचा वेग वाढतो किंवा कासाचा वेग वाढतो, म्हणून त्या ठिकाणी नाही करायचं आहे. आणि शुद्धानाम दत्त बस्ती नाम. शुद्धानाम म्हणजे जे शुद्ध आहेत त्यांना नस्य देऊ नयेत. शुद्ध नाम ज्याला शोधन केलेलं आहे, शोधित म्हणजे काय? शुद्ध म्हणजे आत्ताच वमन झालंय, आत्ताच विरेचन झालंय, अशांना सुद्धा नस्य द्यायचं नाही आहे. कारण वेगाच्या किंवा वाताच्या गतीचा संदर्भ तिथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दत्त बस्ती नाम ज्यांना बस्ती दिलेला आहे म्हणजे ऑलरेडी आत्ता बस्ती दिलेला आहे तर नस्य नाही द्यायचं आहे. हे सगळं जे चालू आहे ना ते विशेषत्वाने मर्श नस्याबद्दल झालंय, कारण मर्श नस्यानंतरचा हा टॉपिक आलेला आहे आणि त्याच्याच बरोबरीनं विशेषत्वाने विरेचन नस्याच्या संदर्भामध्ये हा विषय चाललेला आहे. आणि तथा अनार्तव तथानार्थ व दुर्दिने. अनार्तव आणि दुर्दिने. अनार्तव म्हणजे काय? तर आर्तव कालामध्ये नस्य नाही द्यायचंय. त्याच्यानंतर अनार्तव दुर्दिन, अन ऋतू दुर्दिन बर का. म्हणजे काय? तर ज्या वेळेला ऋतुकाल नाहीये म्हणजे कुठला? तर पावसाळा नाहीये आणि तरी सुद्धा ढग आलेले आहेत. दुर्दिन म्हणजे ढग येणं, ह्याला दुर्दिन म्हटलंय. वाईट दिवस अशा अर्थाने नाही बरं का. वाईट दिवस म्हणजे काय? हवा स्वच्छ नाहीये, मोकळी नाहीये, आकाशामध्ये ढग जमलेले आहेत, असं असताना नस्य करू नये. तथा नार्थ व दुर्दिने. आणि अन्यत्र अत्यैका व्याधेः. अन्यत्र अत्यैक व्याधेः. अन्यत्र अत्यैक व्याधेः. आता असं म्हणत असताना अन्यत्र अत्यैके व्याधे म्हणजे हे सगळे नियम आहेत ना ते अत्यैक व्याधीला लागू नाहीत. म्हणजे हे सगळे नियम आहेत बरोबर आहे, परंतु जर का अत्यैक अवस्था आहे तर अन्यत्र म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं ते घ्यावं. अत्यैकात व्याधी, हे अत्यैक व्याधी असताना तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पुन्हा इथे वैद्याला वैद्यत्व दिलेलं आहे. म्हणजेच काय की हा निर्णय तुमच्यावरती आहे की योग्य अयोग्य हे ठरवण्याचं काम जे आहे ना ते त्या त्या अवस्थेनुसार त्या त्या वैद्याचं राहील. आणि म्हणून पीनस नवपीनस आहे किंवा सुतिका आहे किंवा श्वास आहे, कास आहे, असं असताना सुद्धा क्वचित प्रसंगी आपण नस्य देऊ शकतो. जर का ते लाईफ सेव्हिंग सिच्युएशन्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला नस्य वापरता येतं. उदाहरणार्थ एक सहज सांगते की आता त्याच्यामध्ये सुतिका असं म्हटलेलं आहे की सुतिका अवस्था आहे आणि समजा तिथे आक्षेपक आहेत तर नस्याचा उपयोग होईल की नाही? हो, तर होतो ना. मग सुतिका म्हणून आक्षेपक आहेत तरी सुद्धा नस्य नाही द्यायचं, असं करायचं का? तर असं नाही करायचं. मग त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणूनच अन्यत्र अत्यैकात व्याधे हे असं म्हटलेलं आहे. या अत्यैक व्याधी असताना हे सगळे नियम लागू नाहीत. हे सगळे नियम कधी? तर अत्यैकता नसताना हे सगळे नियम लागू आहेत. ओके. त्याच्यानंतर अथ नस्यम प्रयोजयेत. अथ नस्यम प्रयोजयेत ह्या पद्धतीनं नस्य द्यावं. अथ म्हणजे अथ याच्या पद्धतीनं नस्यम प्रयोजन, नस्याचं प्रयोजन करावं किंवा नस्याची आता कृती सांगतायत थोडक्यात, म्हणजे की कसं प्रोसिजर असलं पाहिजे नस्याचं. आपण श्लोक वाचूयात आणि आज थांबूयात आणि बाकी काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. अथ नस्यम प्रयोजेत प्रातश्लेष्मणि मध्याह्ने पित्ते सायं निशोचले स्वस्थ वृत्तेषु पूर्वाह्णे शरत्काल वसन्तयोः शीते मध्यम दिने ग्रीष्मे सायं वर्षासु सातपे वाताभिभूते शिरसि हिद्मायाम पतानके. ओके. तो काही शंका असतील तर बघूया. ओके, व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन वगैरे असं लिहिलेलं आहे. थँक्यू. ओके, सो ते एक आहे. एक क्वेश्चन आलेला की आपण प्रॅक्टिस कुठे करतात. ओके, सो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि डोंबिवली अशी आपली प्रॅक्टिस आहे. तर काही शंका असेल कधीही किंवा ह्या ग्रुपवरती किंवा युट्यूब वरती कुठेही असताना तुम्ही नक्की त्या विचारू शकता. ओके.
चॅट बॉक्स कडे जाऊया, एक मिनिट. ओके, आज काही क्वेश्चन्स नाही दिसत आहेत. ठीक आहे, तशी आपली ह्याची सुरुवात आहे अध्यायाची, त्याच्यामुळे सुद्धा असेल. आणि नेक्स्ट टाइम जो आपल्याला अध्याय पाठांतरासाठी घ्यायचा आहे ना, तर तो नस्यविधी हाच आपण घेणार आहोत. सो नस्यविधी हा अध्याय 1-2 दिवसांमध्ये लवकरात लवकरच अपलोड होईल आपल्या YouTube चॅनेलवरती. तर पाठांतराला सुरुवात करायची आणि बहुसंख्य आयुर्वेदिक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा असं मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. सो आजचा आपण हे लेक्चर इथेच सांगूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी पीठ तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होआवेची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.